तर गाईज सकाळचे 10 वाजले, आम्ही आता झोपेतून उठलोय आणि आज चहाचा बेत आखलाय. सकाळी सकाळी म्हणलं सकाळ जरा चहा वेळेला चहा नसतो पण चहाला वेळ असते. 4 दिवस झाले आम्ही चांगला चहा पिलेला नाही. आज आम्ही डिसाईड केला स्वतः आम्ही पिल्यावर चहा बनवणार. धन्यवाद. फक्त आता खायचं काम करतो. ब्रेड पण बनवून देते, बघू शकता. 4 चहा टाकायचे काय टायमाला? सगळी टोस्ट करा. चहा पण बनवलाय, चहाला उकळी आली. बिस्किट खाल्ल्या म्हणून सगळी पोरं उठलेत, सगळे नाही उठत नाही. बिस्किट पण उठलेत सगळे. काय म्हणणे पराग, नियोजन कसं चालू आहे? चांगलं चालू आहे. कसं नियोजन चालू आहे? चहा बनवतोय. इराणी सारखी टेस्ट आली पाहिजे आता. हा, इराणीची टेस्ट आहे माहिती सगळी. इराणीला पण बारीक 12 ठिकाणाचा चहा पिला त्यांनी इराणीचा. चहा टोस्ट ब्रेडचं नियोजन आहे. चला गाईस, कायाकिंगला जाण्याचा प्लॅन होता पण तेजसकडं माझ्याकडं टी शर्टची जरा कमतरता होती. टी शर्ट परागला शॉर्ट्स घ्यायची होती. गाईज वी आर ऑन द वे फॉर कायाकिंग. कायाकिंगला चाललोय आम्ही आता. इथून 1 तासाचं लोकेशन आहे. जवळपास 35-40 किलोमीटर दाखवतोय. 1 तास लागेल जायला. साऊथ गोव्याची सिनरी बघू शकता तुम्ही. खूप चांगली सिनरी साऊथ गोव्याची. ड्राईव्ह करायला फार मजा येते इथे. रोड पण खूप छान आहे. कोस्टल रोड स्टार्ट झालाय गाईज. As we have reached in Calvasolium. कॅव्हलोसियमला आम्ही रीच झालोय. सर्व एन्जॉय करताय. नुसते हुलकावण्यात येतोय पाऊस. हुलकावण्यात मॉडरेट आहे, इतका काय नाही पाऊस इथे. अंदर बाहेर चालू आहे पाऊस. पाऊस येऊन गेला का मस्त ऊन पडतं. एकदम क्वालिटी मोसम झालं. एकदम क्वालिटी मोसम झालं एकदम. अख्खा कडचा रोड आहे, अख्खा सरळ आहे आणि असलंच काय नाही. गोकर्णा बघा गाईस. We are heading towards the Gokarna. As we have planned that we will stay there for 2 days and we will spend our time very well in Gokarna. बटरफ्लाय बीचच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलोय. आमची पहिली गाडी आली खूप वेळ आधी. 10-15 मिनटं झाले असतील त्या गाडी घेऊन. आम्ही स्टुडिओमध्ये गेलो त्यामुळे आम्हाला उशीर झाला ना. मला तर लेट झाले सर्वच. ठीक आहे, नुसती खरेदी केली फुल आज. नुसती खरेदी. गोव्यात आपण मागे पुढे बघत नाही. येत नाही असं मस्त गाडीमध्ये येऊ. आता जाताना आता गाडी अवेलेबल नव्हती. आम्ही खूप पुढे आलोय. वेदर एकदम सनी झालाय. मस्त सूर्य दिसतोय. आता इथं पाण्याचेच मिस्ट्री बघू शकता. खूप वरते अशा पद्धतीने आम्ही पोचलोय. लाटांचा खूपच आवाज येतोय. शोर खूप जोरात दिसतोय एकदम. 1 मिनिट मला जाऊ दे, थांबा. एकदम वरती स्पॉट वाटतोय मला तरी एकदम. पाऊस आलाय गाईस. आता आम्हाला वाटतंय आता आम्हाला जरा शॅक बघावं लागणार आहे. पाऊस आलाय गाईस. पाऊस खूप जोराचा पाऊस आलाय. कपड्यांची आता वाट लागणार दिसते आम्हाला. तिथं गाईज आता आम्ही चाललोय शॅकच्या शोधात. चाललोय काय तिथं शॅक आहे. जातो आता शॅकच्या शोधात. शॅक मध्ये लपतो आता. त्या ठिकाणी माले पळून गेला होता पण माले आलाय. माले गाडीने आलाय. मालेला कळलं. 1 टाइम एक्सपिरियन्स आहे. वरे छानपणे करू नको. वरे माले आला. माले काय म्हणते माले तुझं कस काय आला. माले तू इथपर्यंत कस काय आला इथपर्यंत गाडी करून. आम्हाला वाटलं नव्हतं माले आम्हाला वाटलं माले मिस करतोय आता हा स्पॉट पण आला शेवटी. बीच बघा काय वेव्ज बघा काय तुम्ही. वेव्ज बघा फक्त इथलं कसं आहे. सूर्य एकदम भारी आलाय. आता पाऊस येऊन गेला लगेच सूर्य आलाय. वरती स्पॉट एकदम बटरफ्लाय बीच. लाटा पण लय जोर येते. लाटा खूपच जोर येते गाईस. बघा गाईस कुठपर्यंत पाणी आलं बघ. कुठपर्यंत. आम्ही एकदम सेफ आहे. त्याच्या पुढे जाणार नाही आम्ही.
प्रज्वलचे फोटो नाही काढले ना, प्रज्वल जरा रागात आहे. स्पॉटली क्वालिटी होता भारी होता ते ना ते खाली जरी जात होतो ना आपण फक्त रोडनी तिथं नसले भारी वाटलं. मिस झाला असता लय बघायला वाटलं असं माहिती आहे, एवढं भारी spot. आणि मालेच मिस झालं असं आपलं तर आपण माले आलं शेवटी. माले कळलं वन टाइम एक्सपिरियन्स आहे लाईफ मध्ये, परत नाही. किनला चाललो आहे बघ, अशा प्रकारे काय किन करता रिव्हर मध्ये. बघ बोट मध्ये बसायचं आता मस्त. लाईव्ह जॅकेट दिलंय. चला मी म्हणतोय कॅपेला जाऊ. लाईव्ह जॅकेट दिलं. या डागात करताय मुलं काय किन करताना बघा आता कसं आहे बघा. लय नाच माझी एली फुल, माझी एली फुल पराग तर फुल या डागात करतोय. वन मॅन शो, वन मॅन शो. स्पीड बोट आहे आमची, स्पीड बोट एकदम गाईज. 140च्या खालीच नाही. गाईज आम्ही काय किंग एकदम क्वालिटी गायच्या बघा. एक मिनिट दाखव ना. गाईज आम्ही आलो इथं केप गोवाला, गाडी पार्क केली. केप गोवाला आलोय. गाईज आर ऑलरेडी हॅव्हिंग फन. काय म्हणणं आहे, कसं वाटलं? गाईज घेऊ बघा. आले एकदम काका पोज, एकदम गोव्यातून काका पोज एकदम मालिक. आता आम्ही एक सिक्रेट लोकेशन घेऊन चाललोय पोरांना. बेस्ट फोटो लोकेशन. सेकंड टाइम आला काय गाईच्या लोकेशन सिक्रेट लोकेशन माहिती. दोघं सोडून नाही मला. हा मला हे सोडून गेलं आणि आता रडते की आम्ही त्यांना सोडलं. तसं काहीच नाही. सकाळी यांनी मला गाडीत घेतलं नाही. संध्याकाळ होऊन गेली गाईस. याचे काय फोटो संपा नाही. हा गडी नुसता फोटो काढतोय, काय फोटो संपत नाही. हा फोटोग्राफर दादूवरचा. असे का आले? नाही येत. तर फिरून आलोय आता सर्व. विलामध्ये आलोय. ऐक ना, या गाण्यावरती आपली एक स्टोरी टाकायची कशी. यस यस पराग बनवू आपण. आणि आता आबी हडपेने काही खाल्लेलं नाही आबीने, तर आबीसाठी आम्ही मॅगी आणली आहे. कारण आम्ही जिथं जेवण केलं तिथं फक्त नॉनव्हेज होतं. आणि आमच्या ट्रिपमध्ये हा एकमेव असा व्यक्ती आहे, व्हेजिटेरियन व्यक्ती. हाच व्हेजिटेरियन व्यक्ती हा एकमेव. तर त्यासाठी आज विलामध्ये मॅगी, तर मॅगी बनवायचा बेत चालू आहे. गॅस फुल करू गाईज आपण, लवकर होईल मॅगी. पाणी काढायचं गरम पाणी देऊ. नाही काहीच होणार, थांब जरा पाणी सुरू होणार. कुठे गेली सगळी? मॅगी जवळपास बनतच आली आहे. सर्व मसाले वगैरे टाकले, थोडं मीठ टाकलंय त्याच्यामध्ये. ठीक आहे, तुझ्या स्वादनुसार ती पूर्ण टाकली आहे. पण एक टाकून बरं. अरे जास्त होईल, जास्त होईल खूप. इसलिए मसाला झालाय 2 मॅगीला. 2 मॅगीला आपण 3 मसाला टाकला. छोटे पॅकेट्स कुठे जे टाकून एक हो दे खर्च काहीतरी हो दे, काहीतरी घाण होती काहीतरी. अरे आधी ऐक जरा, जास्त होईल ती, नको टाकू. लईच मसाला होईल तो, लई मसाला पण चांगला नाही. वरतून घेतो वरतून. याच्यावर आपण थोड्या वेळाचं झाकण ठेवू. थोडी लो फ्लेम. तोपर्यंत बाकीचे जणांचे अपडेट घेऊन. नक्की तू ये बरं का. लो फ्लेम ठेव, लो फ्लेम. लेफ्टला फिरव. याला थोडं मळमळ झाल्यासारखं होत होतं. मॅगी खायची कोणाला? बनवणे बनवून राहिले आबे व्हेजिटेबल. बघू आता आबीने काय करून ठेवलंय मॅगीचं. आबी कशी बनली बनते ना, मग थोडं ड्राय पाहिजे ना. चला तुम्हाला बाहेर विलाच्या बाहेरचा व्ह्यू दाखवतो. ही बेडरूम आहे आपली.
बाहेर एकदम ह्युमिड वातावरण आहे, गरम होते खूप. पराग शेटची ना गाईज एकदम भारी मॅगी बनली. अभि कशी टेस्ट?